जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नाशिक यांच्या मार्फत जिल्ह्यात 9 मे 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलं होतं। या राष्ट्रीय लोक अदालतीत जिल्ह्यातून एकूण 3762 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून सर्व प्रकरणांमध्ये तडजोडी अंती सुमारे 64,09,41,847 रुपये तडजोड शुल्क म्हणून वसूल करण्यात आले, अशी माहिती दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सतीश हिवाळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली। लोक अदालतीमध्ये तडजोड करण्यासाठी नाशिक जिल्हा न्यायालय व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात व नाशिक जिल्ह्यातील तालुका न्यायालयात एकूण 49 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती। सर्व पॅनल प्रमुख सदस्य व न्यायालयीन कर्मचारी यांनी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज केले। दावा दाखल पूर्ण प्रकरणांमध्ये एकूण 39,598 प्रकरणे ठेवण्यात आली होती। त्यापैकी 2,214 प्रकरणे निकाली निघाली असून रक्कम रुपये 3,15,64,478 इतकी वसुली झाली आहे। अशा प्रकारे न्यायालयातील प्रलंबित व दावा दाखल पूर्व प्रकरणे मिळून एकूण 3,762 प्रकरणांचा निपटारा होत एकूण रुपये 64,09,41,847 इतके शुल्क झाली। या रकमेत तडजोड रक्कम समाविष्ट निकाली निघालेली प्रकरणे दृष्टिक्षेपात पराक्राम्य संलेख अधिनियम कलम 138 अंतर्गतची प्रकरणे 473 प्रकरणे, मोटर अपघात प्रकरणामध्ये 156 प्रकरणे, कामगार विषयक मध्ये 1 प्रकरण तसेच कौटुंबिक वादातील प्रकरणे 32, फौजदारी तडजोड पात्र प्रकरणे 200 आहे आणि इतर 2,900 प्रकरणे यामध्ये समाविष्ट आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।